पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे तांडा नंबर 1, वडगाव आंबे तांडा नंबर 2 म्हणजेच वडगाव आंबे खुर्द व बुद्रुक ही दोघंही गावं म्हणजे बंजारा बांधवांची 3500 लोकसंख्या असलेली तांडा वस्ती। या वस्तीवर संपूर्ण मजूर वर्ग दिवसभर राबून रोजंदारी करून उदरनिर्वाह चालवणारी वस्ती। परंतु याच काबाड कष्ट करणाऱ्या बंजारा बांधवांच्या नशिबी दुष्काळात 13वा महिना या म्हणीप्रमाणे भीषण पाणी टंचाईचा सामना यांना करावा लागत आहे। 1 किलोमीटर लांबून खोल गेलेल्या विहिरीचं पाणी काढून फक्त पिण्यापुरतंच पाणी मिळतं, तेही अशुद्ध पाणी पिल्यानं तांडा वस्तीवर संडास, उलट्या, मळमळ, अपचनाचा व इतर व्याधींचा सामना करावा लागतोय। यामुळे मोलमजुरी करून जेमतेम संसाराचा गाळा ओढताना दवाखान्याचा खर्च वाढतोय। या सर्व बाबींना ही समस्या कारणीभूत ठरतीये। जवळच असलेल्या कोल्हे गावचे ग्रामस्थ मागील 2 वर्षापासून कोल्हे धरणावरून या तांडा वस्तीसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे, मात्र शासनाच्या ढिसाळ कारभारात ही योजना अडकून पडली। नुकतंच 2 महिन्यापूर्वी कोल्हे धरणाच्या बुडीत क्षेत्रात पाणीपुरवठा योजनेच्या विहीर खोदकामास मंजुरी मिळाली, तेव्हा कोल्हे ग्रामस्थांनी विरोध केला होता। नंतर तहसीलदार पाचोरे यांच्या आदेशानुसार विहिरींचं खोदकाम सुरू झालं। 11 फूट विहिरींचं खोदकाम झालं, मात्र एका रात्री कोल्हे ग्रामस्थांनी विहीर बुजून टाकण्यासाठी दगडमाती आणून ती विहीर बुजल्याचं तांडावासी यांनी सांगितलं। आंबेवडा ग्रामपंचायत, आंबेवडा बुद्रुक ग्रामपंचायत याची मूळ जी पाणी पुरवठा योजना आहे त्या एकदम तात्पुरती होती ती। आज त्याच्यामध्ये पाणी नाही आहे। आज जवळजवळ महिन्याभरापासून तांड्याला पाणी नाही। दरवर्षी आम्हाला ह्या पाण्याच्या टंचाईला सामोरं जावं लागतं आहे। वेळोवेळी शासन दरबारी प्रयत्न करूनही अजून आमचा पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही आहे। पाण्याचा प्रश्न एवढा गंभीर आहे की आज आमच्या गावामध्ये महिनाभर झाला आमच्या बाया बापड्या दुरून विहिरीवरनं पाणी आणत आहेत, तरीही याच्याकडे कोणी लक्ष देत नाही। खरं तर आम्ही आमच्या ग्रामपंचायतीवर आज हांडा मोर्चा आणलेला आहे। या हांडा मोर्चाच्या माध्यमातून सरपंच शासन दरबारी आमचं ऐकलं जाईल अशी धारणा ठेवून आम्ही आज हा हांडा मोर्चा आणलेला आहे। वॉटर सप्लाय आमची नवीन मंजूर झालेली आहे, तरी आज 2 वर्ष होऊन जाईल वॉटर सप्लाय मंजूर होऊनही अजून आम्हाला पाणी का मिळत नाही याचा प्रश्न सरपंचांनी द्यावं असं मी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने त्यांना विनंती करतो। आज ग्रामपंचायतवर दोन्ही तांडे वडगाव आंबे बुद्रुक आणि वडगाव आंबे खुर्द या लोकांनी, महिलांनी आणि ग्रामस्थांनी जो ग्रामपंचायतवर धडक मोर्चा, हंडा मोर्चा आणलेला आहे, त्या संदर्भात शासनाकडे मी वेळोवेळी माझी निवड झाल्यापासून एकही दिवस मी थांबलेलो नाही। त्याप्रमाणे तहसीलदार साहेब, प्रांत साहेब पाचोरा, विभाग पाचोरा, तसेच पोलीस स्टेशन पिंपळगाव हरेश्वर, तसेच कलेक्टर साहेब यांच्याकडे आम्ही पत्रव्यवहार आणि विनंती केलेली आहे। स्वतः प्रांत साहेब आणि तहसीलदार साहेब यांच्याकडे स्वतः भेटून त्यांनी तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु जी मुख्यमंत्री पेयजल योजना आहे ती मंजूर होऊन आज 4 महिने झाले। आम्ही त्याप्रमाणे तिथं विहीर खोदकामाचं पूजन केलं। कुठे केलं? कोल्हे गावी बुडीक क्षेत्रात, कोल्हे धरणात बुडीक क्षेत्रात ती विहीरची पूजन करून आज 11 फुटापर्यंत खोदकाम 3 वेळेस आमचं पोकल्यान JCP परत आलेलं आहे। दोन्ही गावाचा वाद जास्त चिघळू नये, वाद होऊ नये। कोण करते? कोल्हे गावातील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत बॉडी कमिटी। तुम्ही खोदलेली विहीर बुजून टाकताय? हा, ते बुजली आमच्या समक्ष बुजली। पुन्हा पोकल्यान फोडून टाकू, हे करू, ते करू, असं करू, तुम्ही जाता की नाही? त्याप्रमाणे आम्ही मग तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं। तहसीलदार साहेबांनी माननीय पोलीस स्टेशन पिंपळगाव हरेश्वर यांच्याकडे त्यांनी आदेश दिलेला आहे। काही कारणास्तव साहेब नसल्यामुळे ते निवेदन पुन्हा मी उद्या देणार आहे। बंदोबस्त मागितलेला आहे, बंदोबस्त देण्याचा आदेश झालेले आहे। तर उद्याचा दिवस आणखी मी वाट पाहू, नाही तर तुमच्याबरोबर मी सुद्धा राहील। कोणत्याही ठिकाणी तुम्ही जे कराल, जे हंडा मोर्चा, उद्या आंदोलन, रस्ता रोको, जे करता येईल आपल्याला ग्रामस्थांना ते करताना मी सुद्धा तुमच्या सोबत राहील। परंतु पाण्याचा प्रश्न कोणत्याही परिस्थितीत मिटलं पाहिजे हे मी शासनाला विनंती करतो।